नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, IVF कन्सल्टंट, सातारा। आपला एक व्हिडिओ आला IUI नंतर घ्यावयाची काळजी। त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी आम्हाला एक प्रश्न उपस्थित केला की IUI नंतर म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन नंतर आहारामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे का? रिअली थँक यू फॉर युअर रिस्पॉन्सेस, इट्स रिअली ओव्हरवेल्मिंग। अशा प्रकारचेच व्हिडिओ आणि माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। तर IUI म्हणजेच इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन नंतर आहारामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे? IUI म्हणजेच इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन ह्यामध्ये आपण शुक्राणू अंडबीज फुटण्याच्या कालावधीमध्ये गर्भाशयामध्ये सोडतो। सो गर्भ तयार करण्याचीच म्हणजेच भ्रूण तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती ऍब्सोल्यूट नॅचरल प्रोसिजर आहे। नैसर्गिकरित्या भ्रूण तयार याच्यामध्ये होतो आणि म्हणूनच आहारामध्ये खूप बदल करणं गरजेचं नाहीये। पण मग काय काळजी घेतली गेली पाहिजे? तर आहार हा संतुलित हवा, सर्वसमावेशक हवा। आपली जी थाळी आहे ती पंचरंगी असणं गरजेचं आहे, ज्याला आपण रेनबो डाएट असं म्हणतो। काय टाळलं गेलं पाहिजे? तर जंक फूड, बेकरी प्रोडक्ट्स, स्पायसी म्हणजे तेलकट तुपट पदार्थ आपल्याला टाळायचे आणि हलका आहार असला पाहिजे, पण प्रथिनयुक्त आहार असला गेला पाहिजे, चोथायुक्त आहार असला गेला पाहिजे, योग्य प्रमाणात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा आहारामध्ये वापर जास्त असला गेला पाहिजे। तसंच पाणी जे आहे ते 3-3.5 लिटरचं पाणी म्हणजे पाण्याचं प्रमाण सुद्धा आवश्यक आहे की ते आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे। तसंच IUI प्रोसिजर नंतर काही प्रोजेस्टेरॉन सप्लिमेंट्स ओरली म्हणजे टॅबलेट तोंडावाटे जर घ्यायची दिली असतील तर अशांमध्ये थोडंसं पोट जड राहण्याचा संभव असतो। म्हणजे काय तर प्रोजेस्टेरॉन जे आहे ते आपल्या आतड्यांना थोडं संथ करतं आणि म्हणून पोट फुगणं असं असू शकतं आणि म्हणून जर ओरली प्रोजेस्टेरॉन सप्लिमेंट्स असतील तर पाण्याचा वापर पुरेपूर करावा। चोथायुक्त आहार म्हणजे ज्याला आपण फायबर डाएट म्हणतो म्हणजे काकडी, गाजर, मुळा याचा आहारामध्ये वापर जास्त असायला हवा आणि प्रथिनयुक्त पदार्थ खाणं आवश्यक आहे। खूप महत्वाचं म्हणजे कच्ची पपई आपल्याला टाळायची आहे। सो ऑल द बेस्ट फॉर युअर प्रोसिजर्स. हॅव अ ब्लेस्ड बेबीज. थँक यू.